पश्चिमेतील संघ आपण पाहतोय ओमसाई बंगले. दोन्ही संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आम्ही देणार आहोत. चला घाई करायचे प्लीज. आज मागे गणेश जयंती आहे, त्यानिमित्ताने नक्कीच सर्वांना गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं आहे. थोडेसे आपण स्पीडअप करा. कल्पेश हा बॉलर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता आडव्या पडण्याकरता प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरनी. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर प्रज्वल आणि संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे या 2 धावाने. बॉलर तयार. कल्पेश यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड. बॉलच्या तळणी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. हा प्रकार बॉल बॅटची एज. आउटफील्ड फास्ट आहे परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे विकेट किपरच्या मागे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत नागले संघाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करावी लागेल ओमसाई बंगली संघाच्या विपक्षामध्ये. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फेल होईल फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फिटनेस या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहू शकता. नक्कीच चांगल्या प्रकारे धावा बनवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली कल्पेश. सुरेख झेल आणि फलंदाज होईल बाद. तो म्हणजे प्रथमेश. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे. प्रथमेश हा बॅटर 2 धावा त्याने बनवलेले आहेत. 2 धावा करून तो तंबूच्या आश्रयाला निघून जातोय. त्याच्या जाग्यावर यश मसेकर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. यश आणि प्रज्वल हे 2 बॅटर आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे धावा त्यांना बनवाव्या लागतील. 3 ओव्हर्समध्ये नक्कीच 30 ते 35 किंवा 40 पर्यंत मजल मारली तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये ते पोहोचू शकतात. त्यांना देखील प्रयत्न करावे लागतील. बॉलर तयार. कल्पेश. नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. विकेट त्याने प्राप्त केलेली आहे या मागील बॉलवरती. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पुढील बॉल असेल. स्ट्राईक एंडला यश. याला आपण पाहणार आहोत. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली कल्पेश. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे त्याच्या माध्यमातून. विरुद्ध दिशेने धावत असताना नक्कीच जजमेंट त्याचं चुकलेलं आहे. एकदा मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. 5 बॉल टाकून झालेले आहेत. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करतोय बॉलर कल्पेश. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे या मागील 5 बॉल मध्ये. आता मात्र शेवटचा बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल खेळतो ऑन साइडच्या दिशेने. विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार. विकेट किपरने केली होती चुकी आणि या चौकाराने भेटलेला आहे संजय 11 नागले संघाला हमी. संघाची धावसंख्या 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलिंगचा दर्जा अप्रतिम राहिला होता बॉलर कल्पेश याचा, परंतु क्षेत्ररक्षण आणि थोडी चुकी केली होती. आता मात्र नवीन गोलंदाज सुमित आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. सुमित हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता.
यश असेल स्ट्राईक केला, सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला, चेंडूचा लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, 4 धावांनी करता चौकार. क्षेत्ररक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल. बंगले या संघाला वारंवार चुका होताना दिसत आहे, त्याच्या माध्यमातून मागील ओव्हरमध्ये चुकी झाली होती, आता मात्र या बॉलमध्ये देखील चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाही, नक्कीच हा कानमंत्र आहे क्रिकेटचा. आता मात्र खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, चेंडू जाईल यावेळेला डॉट. चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला गेला, लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, चेंडूने बॅटमध्ये संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुरेख कमबॅक सुमितच्या माध्यमातून 2 बॉल टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल, टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका, शॉर्ट आर्म पूल केला बॉलला, पूल अँड पॉवरफुल, चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर, गोल सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका, शॉर्ट आर्म पूल केला होता बॉलला, हाफ टक्कर बॉलची हाताळणी केली होती बॉलर सुमित याने, आणि त्या बॉलला नक्कीच शॉर्ट आर्म पूल केलेला बॅटर यश याने चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, 6 धावांनी करता षटकार. यावेळेस अजून एक सुंदर फटका, परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, काय इशारा येतोय, षटकार आलेला आहे, पंचांचा इशारा, 6 धावा. धन्यवाद तुझे. बॅक टू बॅक 2 षटकार खेचतोय बॅटर यश मासेकर. यश इज नाव फायर, जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहे या नागले संघाचा. त्याच्या माध्यमातून मागील 2 बॉलमध्ये 2 षटकार, 2 मोठे फटके आलेले आहेत. संघाची धावसंख्या 27 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. सुमित थोडासा नक्कीच जर पाहिलं तर मागणा ठरला जातोय, भरपूर धाव त्याने खर्च केलेले आहेत. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस चांगला झेल आणि फलंदाज होईल बात म्हणजे यश मसेकर. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद डीजे. समोरच्या दिशेने चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं आणि नक्कीच झेल देऊन हा बॅटर बाद झालेला आहे यश मसेकर. चांगली बॅटिंग त्याने केली, 2 षटकार 1 चौकार, एकंदरीत 17 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 17 धावांची महत्वाची खेळी त्याने केली आणि तो झेल देऊन तंबूची आशेला निघून जातोय. त्याच्या जागेवर नवीन बॅटर अविनाश आलेला आहे. अविनाश स्ट्रायकिंग एंडला असेल, बॉलर तयार. यावेळेस आडोबाट नेखण्याचा प्रयत्न होता, मॅनातून तलवार काढली होती, परंतु वार होता होता राहिला, चेंडू जाईल डॉट. षटक संपलेले दुसरं. संघाची धावसंख्या 27 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल, 6 बॉलचा खेळ बाकी असेल. नक्कीच काय घडेल काय बिघडेल काही सांगू शकत नाहीये. नक्कीच रफ अँड टफ स्थितीमध्ये मॅच येऊन पोहोचली गेलेली आहे. आता मात्र अविनाश आणि त्याच्या सोबतीनं प्रज्वल आहे, त्यांना आता मात्र जबाबदारीने खेळ करावे लागेल. मैदानाच्या आत ड्रिंक चालू आहे. जाऊया डीजे कडे, ऐकूया त्याच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली गेलेली ही स्पर्धा. सुरू असलेला मॅच ओम साई स्पोर्ट बंगली विपक्षामध्ये संजय 11 नागले. पहिलाच बॉल अपील केलेला लाऊड, परंतु आत्मविश्वास कमी दर्शवला गेला या अपील मध्ये. चेंडू जाईल डॉट. सुरेख सुरुवात उमेश याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर झालेली आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. मागील ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. आता मात्र जबरदस्त कमबॅक त्याला करून द्यावं लागेल उमेश याला. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक झोयल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि बॅकअप देखील खराब. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांनी करता चौकार. धन्यवाद रिजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 31 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण भरपूर झालेलं आहे या बंगली संघाच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये. बुडत्याला काडीचा आधार नक्कीच म्हटलं जातंय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण खराब झालेलं आहे, नक्कीच भरपूर धावा. आता मात्र सुरू एक फटका. शॉर्ट आर्म पुल. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर गुडसरळ 6 धावांकरता षटकार. धन्यवाद दिजय. अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रज्वलाच्या बॅट मधनं होताना दिसत आहे. अविनाशाने 3 बॉलला 3 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. रमाकांत मेढे यांच्या माध्यमातून अविनाशाने ही कामगिरी केली तर दिले जातील 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा. पंचांचा प्रेशर मध्ये नक्की झालेला आहे बॉलर उमेश. प्रेशर जुगारून चांगला खेळ करावा लागेल आणि रमाकांत मेढे यांच्या माध्यमातून अविनाश करता कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. धावसंख्या 38 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हर मध्ये. यावेळेस चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण फेकी होईल तत्पूर्वी काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, नक्की तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे ऑन फील्ड अंपायरने. आपण आता जाणून घेणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काय निर्णय येईल. रेफर तर नक्कीच केलेला आहे संतोष कोम या सरांनी. तिसऱ्या पंचाकरता हा डिसिजन सोपवला गेलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. आपण पाहणार आहोत बॅटर सेफ आहे किंवा बॅटर आउट झालेला आहे, जाणून घेणार आहोत. यस, फलंदाज बाद होईल. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या एकंदरीत 39 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. तर नवीन बॅटर दीपेश इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राइक एंडला असेल. बॉलर तयार उमेश. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यामुळे चांगला फटका. ऑन ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू झाला अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 41 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झाल्यात या षटकातील एकंदरीत 5. शेवटचा बॉल बाकी असेल. उमेश हा बॉलर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे, परंतु थोडा जास्त धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या शेवटच्या 5 बॉल मध्ये. लास्ट बॉलचा खेळ बाकी असेल. आता मात्र चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला तिसरं. संघाची धावसंख्या 41 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 42 धावांचं लक्ष असेल ओम साई बंगले या संघाला.
या धावांचा पाठलाग करण्याकरता कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल ओम साई बंगली हा संघ जाणून घेणार आहोत आमच्या जयेश टोकले सरांच्या माध्यमातून. चला मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित उतरायचं आहे. प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो एक मॅच आपल्याला वेळेच्या आधी खेळवायची मित्रांनो. बॅड लाईट मध्ये जायचं नाहीये म्हणून ही रिक्वेस्ट असेल. सूर्यदेव सध्या तरी आपण बघितलं तर हळूहळू आपल्यापासून रजा घेताना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु छान कौतुक करावं लागेल संजय 11 नागले या टीमचा बॅटर आपण प्रज्वलचा उल्लेख करूया. प्रथमेशने थोडंसं आपण बघितलं सपोर्ट रोल. यश काय जबरदस्त बॅटिंग म्हणून पाहिली तर मग योगदान आपण पाहिलं ना तर त्याचंच छान राहिलं आहे. त्यामुळेच आपण पाहू शकतोय ना की प्रज्वल आणि यश यांच्या खेळीमुळेच एक मोठा टोटल उभा करण्यामध्ये यश मिळालंय. 41 जोडल्यात 42चं टार्गेट आहे. चला ओपनिंग जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये त्वरित आपण उतरावा. राहुल जातकरी यांना देखील आपण बघितलं APL मध्ये सध्या तरी लगेच त्यांची निवड देखील आपण पाहिली आहे. तर मग रुद्राक्ष स्पोर्ट्स ला देखील आपण पाहू शकतो जे जीवदानी टीम कडून खेळताना आपल्याला बघायला मिळाले होते. राहुल अतकरी त्यांना देखील आपण बघितलं की मग रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम कडे देखील आपण त्यांना जाताना पाहिलंय. परंतु आणखीन असे भरपूर खेळाडू जे आज सिलेक्ट झालेत APL कडे त्यांचा देखील आपण पाहू शकतोय लक्ष असेल. चला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. तसं म्हटलं जात आहे ना की हातातलं गेलं तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाहीये, कारण की फुकटचं पुरत नाहीये मित्रांनो. आणि प्रामाणिक कष्टाचं कधीच मात्र संपत नाहीये. प्रामाणिक कष्ट करावे लागतील या वेळेला. आणि जर तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये अंतिम 4 म्हणजे अंतिम 4 मध्ये आपण बघितलं तर एका ट्रॉफीच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करायची आहे ना तर मग सगळं काही एका बाजूने सोडून द्या आणि आपलं लक्ष आपण बघितलं तर फोकस करा. चला बॉल देखील पुरवायचा आहे. बॉल पुरवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुष्पक गोलंदाजी मध्ये रेडी आहेत. बॅटर्स कडे आपण नजर टाकूया तर कल्पेश माळी आणि सुमित काठे ही जोडी आपण पाहतोय. हे 2 खेळाडू आहेत. सुमित जबरदस्त बॅटर आहेत. सुमित कल्पेश हे देखील तितकेच चांगले कॅपेबल खेळाडू आहेत. पुष्पक आपण बघितले तर मग विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याने मागच्या मॅच मध्ये दाखवून दिलं होतं आपली गोलंदाजीची कला. चला जाऊया होते मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल आमना सामना. ग्रेट स्टार्ट. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल थोडासा दुरून खेचून मारण्याचा प्रयत्न होता. सरप्राईज डिलिव्हरी होती जिथे आपण बघितलं तर सुमितसाठी, कारण की ज्याप्रमाणे थोडासा आडवी बॅट यूज केली होती ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला खेचून मात्र मारण्याचा प्रयत्न होता. पुष्पकचा आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये ताबा छान आहे. नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना आपण त्यांना सातत्याने आजच्या दिवसभरामध्ये पाहिले. इम्प्रेस केले पुष्पकने छान गोलंदाजीमध्ये. ही लेंथ पाहिली आपण तर ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. पंचांनी मात्र आपण बघितलं तर या वेळेला चित्र साफ करण्यासाठी मात्र तिसरा अंपायरला इन्व्हॉल्व केलाय. जाऊया आपण DRS चा वापर करूया आणि ऍक्शन रिप्ले मध्ये हे चित्र साफसुथरं करूया. तिसरे पंच आम्हाला जोडले जात आहेत तिकडे.
चला तिसऱ्या अंपाने डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एससीचा वाईट डिलिव्हरी असेल. थोडस चित्र आपण बघितलं की जे धुंदला वाटत होतं आणि ते साफ सुत्र क्लिअर केलंय आणि व्हाईट बॉलचा इशारा. आमचे तिसरे पंच निलेश दिवा जोडले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं डेफिनेटली वाईट असेल. लक्ष मोठं आहे 42, मात्र तितका प्रवास देखील करायचा आहे. हा बॉल ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न पाहतोय. कॉर्नर क्षेत्रामध्ये अविनाश सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आपल्या संघासाठी, परंतु दोन बॅटर्सने तितका चांगला तालमेल देखील जोडला गेलाय. धावसंख्येला मात्र नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली 4च्या घरामध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये. ज्या परिणामी आपण पाहिलं तर मग हे दोन्ही बॅटर्सचे प्रयत्न अपील करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अपील केली होती परंतु पंच म्हणतात नाही आहे, कारण की इम्पॅक्ट विकेटच्या समोर नाही आहे. परंतु आपण पाहू शकतो की पाहायला चेंडू लागला होता, मागे गेला होता, परंतु विकेट किपर तिथे मुस्तैद होते, तैनात होते. त्यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर चांगला कमबॅक म्हणजेच काय तर डॉट चेंडू पुष्पकची खासियत राहिली आज. ओ स्लोअर वन आपण पाहू शकतोय धीमा गतीने टाकला जातोय चेंडू. बघा बॅटरला ना चेंडू नक्की खेळणं अवघड जातं. त्याचं कारण काय आहे की पडल्यानंतर थोडासा चेंडू वळण घेतोय. हे प्रमुख आपण पाहिलं तर मग खास गोलंदाजीमध्ये आहे आणि तेच मात्र कठीण जात आहे ओमसाई बंगली टीमला. आता पुन्हा एकदा आपण पाहिला सुंदर चेंडूची हाताळणी केली जाते. वारंवार लगातार छान डॉट चेंडू येत आहेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की मग बॅटर स्ट्रगल करतोय. समोर मिस्टर कल्पेश चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 5 आणि मागचे लागोपाठ 3 तर डॉट आलेत. एकही धाव नाही आले मागील 3 मध्ये. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू उंचावलाय. फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त कॅच पकडला गेला. 45 क्रमांकाची जर्सी प्रथमेश यांच्या माध्यमातून आपण बघितलं. हिटमॅन रोहित शर्माचे कदाचित फॅन आणि त्यांच्या माध्यमातून सुरेख कॅच, विकेट डाऊन. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा पहिल्या ओव्हर मध्ये पुष्पकने जी कामगिरी आज आहे ना सुंदर आणि अतिसुंदर केली आहे. तेच कारण आपण बघितलं की फक्त धावा किती 4 आणि विकेट त्याने मात्र मिळवली गेली. पुन्हा एकदा विकेट टेकर गोलंदाज बनला गेला. अविनाश आता येतील बॉलिंग ट्रॅकवर, परंतु 1 डाऊनला खेळाडू मिस्टर सूरज देखील आलेत. सूरजकडे हिटिंग काबिलियत छान आहे, त्यांच्याकडे आपण पाहू शकतोय. परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं ना की सुमेत आणि सूरज हे 2 खेळाडू आपण पाहू शकतोय की या मॅचला तारतील का, कारण की येणारे 12 चेंडू आणि 38 धावा. 12 चेंडू आणि 38 धाव्यांचं लक्ष असेल डोळ्याच्या समोर. पुन्हा एकदा आपण पाहिलं रिदमवर येताना अविनाशने देखील आपण बघितलं प्रभावित केलंय. आज दिवसभराचा खेळ त्यांनी देखील उंचावला गेलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. फिल्डर आले तिकडे परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले. फिल्डिंगचा दर्जा छान पाहायला मिळालाय आणि यावेळेला आपण पाहू शकतोय की एक चुकला तर दुसरा आणि दुसरा चुकला तर तिसरा. कसं आपल्या संघाला मात्र नक्कीच वाचवायचं आहे आणि तेच मात्र आपण पाहिलं तर करत असताना आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न, 1 नाही 2 नाही तर 3 खेळाडूंचा प्रयत्न छान पाहायला मिळाला आणि चांगल्या प्रकारे हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टायमिंग शॉट हवेत, फिल्डर आहेत थोडेसे लांब राहिलेत. बघा कॅच उडाला होता परंतु धावा घेण्यासाठी मात्र प्रयत्न आहे, परंतु अर्ध्या क्रीजवर बॅटर उभा. या वेळेला नकार दिला होता परंतु जिथे आपण पाहिलं लक्ष मात्र विचलित झालं होतं आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मग काहीतरी मात्र परिणाम पडला गेलाय. काही नाही तर मोठा परिणाम पडलाय, कारण की संधी मिळाली ना विकेटची आणि तीच मात्र आपण पाहिली तर संधी पकडली गेली आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर येताना पाहायला मिळतात. बघा ज्याप्रमाणे समीर आलेत मैदानाच्या आतमध्ये. सूरज आणि समीर हे 2 बॅटर्स. लॉफ्ट केलाय, हवेत पाहतोय चेंडू उंच परंतु सुंदर मात्र आपण पाहिलं प्रयत्न होता
प्रयत्न मात्र थोडा अपुरा पडलाय आणि चेंडू पाहिला तर मग सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. प्रथमेश होते तिकडे. बघा प्रथमेश याने एक आधी कॅच पकडला होता, परंतु या वेळेला आपण पाहू शकतो की त्यांच्या प्रेशर होता. षटकार आलाय. कदाचित मोमेंटम कॅरी ऑन केलं जाऊ शकतं इथून. डेफिनेटली हा कॅच पकडायला हवा होता, कारण की हा कॅच पकडला असता तर तुम्ही मॅचला पकडला असता, परंतु तसा झाला नाहीये. षटकार येताना धावसंख्या वाढलेली आहे 13. 3 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. प्ले करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय कॅच मात्र आपण पाहिला तर उडला होता. चेंडू शिल्लक असतील आता 8 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 8-28 मुकाबला आहे. हे 2 चेंडू असतील ना, या 2 चेंडूवर चांगले 2 मॅसिव्ह फटके, मोठे फटके, आक्रमक फटके, हा नक्कीच ते खेळावे लागतील. 5:30 आपण बघितलं तर मग घड्याळामध्ये वेग कम्प्लिटली पाहतोय डेफिनेटली, कारण की आज पहिला दिवस थोडासा उशिराने गेम आपण स्टार्ट केला, त्यामुळेच अंधाराच्या दिशेने आपली वाटचाल क्रिकेटची होताना पाहायला मिळते. परंतु एक मॅच आपल्याला कम्प्लिटली खेळवायचा आहे. 28 धावा हव्या आहेत. थोडीशी घाई करायची प्लीज, रिक्वेस्ट करतोय. आयोजक देखील आम्हाला विनंती करतायत. 8-28 चा मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. हा मुकाबला नक्कीच आपण पाहिलं तर नागली संघाच्या बाजूने मजबूत आहे, परंतु त्याला खेचण्याचा प्रयत्न ओमसाई बंगलीचा संघ करताना पाहायला मिळतोय. अविनाशचा बॉल सुरेख पाहायला मिळालाय, परंतु विकेट किपरची हलकीशी मिस्टेक, आणि ही मिस्टेक महागात पडू शकतोय, कारण की चांगल्या बॅटरला स्ट्राईक मिळाली आहे. आता आपण पाहिले तर मग 7 चेंडू आणि 27 धावा. या बॉलवर डेफिनेटली हा फटका मात्र मोठा बनतोय. ओमसाई बंगली संघ नक्कीच जिंकण्याच्या अनुषंगाने जर वाटचाल करतोय ना, तर या बॉलवर एक मोठा फटका. परंतु नागले संघ काय करेल की हा बॉल आहे ना एक चांगल्या रीतीने, खास करून अविनाश कदाचित त्या बॉलला नक्कीच एक चांगल्या स्वरूपात फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. लॉफ्टेड सुरेख स्टेट हिट डाऊन द ग्राउंड शॉट, आणि हा आलाय दर्जेदार स्ट्रोक षटकार 6. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा 2 ओव्हर मध्ये 21 झाल्यात. आता 6 बॉल मध्ये हव्यात 21. बघा मी तेच म्हणत होतो की जर सूरजची जर तुम्हाला विकेट मिळाली असती ना, तर काम बनलं असतं तुमचं, परंतु नक्कीच तसं काही झालं नाहीये. सूरजला आपण बघितलं की जीवनदान मिळालं. डेफिनेटली आपण पाहू शकतो की आतापर्यंत 21 धावा हव्या आहेत. 21-21 बॉलिंग ट्रॅक वर मनोज. आपटून टाकलेला चेंडू, खराब चेंडू, आणि त्यावर मात्र मोठा प्रहार पाहिला मिळेल. षटकार. मॅच लावून केला. बघा मागील 2 चेंडूवर 2 मोठे षटकार आलेत. मागील 2 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा आल्यात. आता 5 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. मागील 2 चेंडू म्हणजेच दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू षटकार, आणि मनोज यांच्या पहिल्याच बॉलवर पडलेला षटकार. 15 हव्या आहेत. ओहो, यावेळेला नेमकं काय घडलंय, काय घडलंय? स्क्वेअर लेग अंपायरने तर दिलाय नोचा इशारा, परंतु आमचे तिसरे अंपायर आता ऑन आहेत, ऑन स्क्रीन. तिथे देखील आपण बघितलं तर चुरस निर्माण झालाय. पाहू शकतोय आपण संजय 11 टीमने मॅच तर बनवलाय, परंतु काही चुका झाल्यात का? तिसरे अंपायर्स निलेश दिवा, आणि त्यांनी इशारा पोहोचवलाय आमच्याकडे की येस इट इज अ नो बॉल.
फ्री हिटचा चेंडू असेल. मॅच मात्र आपण पाहिला तर 5 आणि 13. पाच चेंडू आणि 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता सूरज आहेत, ज्यांना आपण पाहिलं तर चांगल्या रिदम मध्ये त्यांनी मॅच बनवली आहे. मनोज मात्र फ्रीडचा बॉल घेऊन रेडी. फ्रीडचा बॉल सुरेखरित्या मात्र हाताळला जातोय. फिल्डर मात्र प्रयत्न करतात चेंडूला अडवण्यासाठी. 2 तर धावा जोडल्या जात आहेत. डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला प्रेशर दोन्ही बाजूने आहे. एका बाजूने ओम साई बंगली टीम, दुसऱ्या बाजूने आपण बघितली तर मग संजय 11 नागले टीम. पहिले आपण तर मग 11 धाव्यांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 4. डेफिनेटली एक रणनीती मनोज याने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आता करावी लागेल. चांगला चेंडू पाहतोय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपण पाहिला तर मग तितका हाय लेवलचा आता पाहायला मिळतोय. नागले संघाला माहित आहे ही मॅच आपल्यासाठी सगळं काही आहे. 2 धावा इकडे आल्यात. आता आपण पाहिले तर चेंडू शिल्लक 3. 9 धाव्यांची गरज. 3 चेंडू 9 धावा. सध्या तरी आपण बघितलं की संध्याकाळचं सत्र, थंड वातावरण, परंतु वातावरण थंड असलं म्हणून काय झालं, हे मात्र गरम झालाय. सुंदर चेंडूची हाताळणी, चालाकीची गोलंदाजी, चतुराई काही असते तर दर्शवली गेली आहे. गोलंदाज मनोजने थोडासा आपण बघितलं तर धीमा केला. फलंदाजाला नक्कीच आपण पाहिलं तर चेकमेट केलंय. मात्र आपण बघतोय ना की नक्कीच बुद्धीचा वापर कोणत्या क्षणी आणि कसा करायचा, तर असा करायचा. पाहतोय आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 9. खोल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. सुरेख चेंडू हाताळला गेला इकडे आपण पाहू शकतोय आणि मात्र इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. डेफिनेटली सूरज, कारण की तो क्रॉस झाला नाहीये आणि मॅच मात्र आपण पाहिली तर आता बनवली आहे पूर्णपणे. कौतुक करावं लागेल मनोजचा. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. एका बाजूने आपण बघितलं तर मग थोडस आपण बघितलं ना मनोजने काय केलं होतं, तर सुरुवातीला थोड्याशा धावा खर्च केल्या. मनोजने धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याने पश्चाताप देखील केला होता की नेमकं काय झालंय. परंतु त्यालाच म्हणतात ना 8 धावा हव्या आहेत. नक्कीच आपण बदल जाते ना कि जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहिलं बघा सुरुवातीला काय झालं ते सोडून दिलं मनोजने, परंतु पुढे काय करू शकते त्यांना माहिती होतं. मी आहे, माझ्यावरचा आत्मविश्वास. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. या वेळेला नेमकं काय झालंय तर कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. सामना इंटरेस्टिंग. नेमकं काय झालंय अंपायर इकडे. धाव आहे ना 1, वाईट प्लस 1, 2 धावा आहेत. म्हणजेच आता काय टेन्शन आलं, आता टेन्शन वाढलं, कारण की आता 1 चेंडू आणि 6 धावा. म्हणजेच गोलंदाजाने ते एक संजीवनी दिली आहे, जडीबुटी दिली आहे, उमेदची किरण दिली आहे. आता 6 धावा. होत्याचं नव्हतं झालं, आता टेन्शन वाढलंय, धगधग वाढलंय. 6 धावा 1 चेंडू. हो, हा बॉल सरळ चाललाय परंतु चौकार आलाय आणि सामना मात्र आपण बघितला तर 2 धावेने मात्र जिंकला गेलाय. संजय 11 नागले टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला कॅप्टन या दीपेश लगेच आपण
चला आपण जाऊया. कॅप्टन्स देखील येत आहे तिकडे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील असेल, तो देखील आम्ही नक्कीच देणार आहोत. सध्या तरी टॉस खूप महत्वाचा आहे, तो त्यांना सांग. दोन्ही टीम्स कॅप्टन्स 2 ओव्हरचा मॅच असेल.